अपरा एकादशी वैशाख कृष्ण एकादशी या दिवशी साजरी केली जाते. या एकादशीला भगवान श्री विष्णू आणि त्यांचा 5वा अवतार वामन ऋषी यांची पूजा केली जाते. अपरा एकादशीला अचला आणि अपरा ही 2 नावांनी संबोधले जाते. या एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने ब्रह्महत्या, भूतयोनी, लोकांची निंदा इत्यादी सर्व पापे दूर होतात. जेव्हा क्षत्रिय युद्धभूमी युद्धातून पळून जातात तेव्हा ते नरकात जातात, पण अपरा एकादशीचे व्रत करून त्यांना या पापातून मुक्ती मिळते आणि ते स्वर्गही मिळवू शकतात. एकादशीमध्ये अपरा एकादशी ही श्रेष्ठ आहे, कारण ती अपार संपत्ती देणारी असते. हे व्रत पाळणारे लोक धनी संपत्तीवान होतात. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी महिध्वज नावाचा एक धार्मिक राजा होता. त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज अतिशय क्रूर आणि अन्यायी होता. वज्रध्वज हा आपल्या मोठ्या भावाचा द्वेष करायचा. वज्रध्वजने एका रात्री आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली पुरला. या अकाली मृत्यूमुळे राजा त्याच पिंपळावर भूत होऊन राहू लागला. तो अनेक दुष्कृत्ये करू लागला. एके दिवशी अचानक धौम्य नावाचा ऋषी तिथून निघाले असताना त्यांनी या भूताला पाहिले. त्यांनी आपल्या सिद्धीने त्याचा भूतकाळ जाणून घेतला. ऋषींनी प्रसन्न होऊन त्या भूताला पिंपळाच्या झाडावरून काढले आणि जगाच्या ज्ञानाचा उपदेश केला. दयाळू ऋषींनी स्वतः राजाच्या भूतापासून मुक्ती मिळवण्यासाठी अपरा एकादशीचे व्रत केले. पिंपळाच्या झाडातून मुक्त होण्यासाठी भूताला आपले कोणे अर्पण केले. या सद्गुणाच्या प्रभावामुळे राजा भूत योनीतून मुक्त झाला. ऋषींचे आभार मानून दिव्य शरीर घेऊन पुष्पक विमानात बसून स्वर्गात गेला. अशा प्रकारे अपरा एकादशीची कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. अपरा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला अपार सुख प्राप्त होते, संपत्तीचे वरदान मिळते आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते.